असं दिसतं की देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल. जरांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं. मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसले आणि मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसल्यानंतर 190 आमदार काँग्रेसमधले, बीजेपीतले, ओबाटा मधले, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस हे असताना जरांगे पाटील यांच्या दर्शनाला गेले. आपण फक्त दर्शनाला गेलो एवढंच फक्त बघतो आणि त्याच्यावरती टीका करतो. त्याच्या पलीकडे आपण असणारा बघत आणि तिथे आपल्याला असं दिसतं की देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल. कोर्टाचा निर्णय येऊ द्या, मग आपण बघू. हे 170 180 आमदार जसे असणारे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले, तसंच देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली. आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असताना एक संकेत होता की जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा. जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही, हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस दिला. आणि देवेंद्र फडणवीसने काय केला तर 2 सप्टेंबरचा GR काढला आणि 2 सप्टेंबरचा GR काढून मराठवाड्यातल्या कुणबी मराठा कुणबी हे कुणबीच आहेत अशा रीतीचा GR काढून त्यांनी असणारं ओबीसी मध्ये, ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी असणारी परिस्थिती. आणि आता आपण बसून मागणी काय करतोय, आपण मागणी ही करतोय की तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करा. तेव्हा ही ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे की ही राजकीय लढाई सुरुवात झाली. ही राजकीय लढाई सुरुवात झाली. 180 मराठा समाजातून जे आमदार होते त्यांनी असताना देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं की जरांगेची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाही. आपलं मुख्यमंत्री पद जाऊ दे म्हणून देवेंद्र फडणवीसने असताना GR काढला अशी असणारी परिस्थिती. ओबीसीना वाटतं काय की हा GR रद्द झाला पाहिजे. मी आपल्याला विचारतो, ओबीसीना असं वाटतं का की हा GR रद्द झाला पाहिजे? मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काय केलं पाहिजे? पहिलं, भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता कामा नये पाहिजे. काय खुणगाट बांधली पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आहे, या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला आणि त्याचे असणारे सहयोगी, त्यांचे सहयोगी कोण आहेत, त्यांचे मित्र पक्ष कोण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांना काय,
यांना सुद्धा मी मतदान करणार नाही, यांना सुद्धा मतदान करणार नाही. एक जबाबदारी सगळ्यात मोठी ओबीसीची आहे हे लक्षात घ्या. आणि ती म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीने आपली उमेदवारी जाहीर केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात त्यांनी असताना उमेदवारी आपली जाहीर केली पाहिजे. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक ओबीसी उमेदवार तरी असला पाहिजे. एक ओबीसी असला पाहिजे. काही मतदारसंघ इथले असणारे एससी साठी राखीव आहेत, काही मतदारसंघ यासाठी ट्रायबल साठी राखीव आहेत. हा एससी आणि एसटी हा प्रो आरक्षणवादी आहे हे लक्षात घ्या. आरक्षणाच्या बाजूने आहे आणि हा आरक्षणाच्या बाजूने असल्यामुळे तो आपला असणारा नैसर्गिक मित्र आहे हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या मंचकावरनं जे सांगण्यात आलं, नवनाथ वाघमारेंनी सांगण्यात आलं, काय सांगण्यात आलं की आपलं मत कोणाला द्यायचं, आपलं मत कोणाला द्यायचं, आपलं मत आरक्षणवाद्याला, आपलं मत ओबीसीला, आपलं मत एससीला, आपलं मत एसटीला, आणि हे नाही मिळाले तर आपलं मत कोणाला. जोरात बोला, जोरात बोला. डोक्यात राहील की दंगल होय जायचं म्हटलं. भारतीय जनता पक्ष लागली आहे दंगल करायला, फोडाफोडी करायला सुरुवात झालेली आहे. आता एक नवीन खेळ सुरुवात होईल. बिहारचं इलेक्शन संपलं रे संपलं की आपल्याला पाकिस्तान बरोबर युद्ध करायचं आहे. बीजेपीचा नवा फंडा सुरुवात होईल. अमेरिका आपले तुकडे करायला निघाली आहे म्हणून मोदीच म्हणे अरे बाबा या देशामध्ये कोविड कोणी आणलं. नरेंद्र मोदी तुझा मित्र डोनाल्ड ट्रम्प तो घेऊन आला ना. जगाने असणारे आपले सगळे दरवाजे बंद केले. परदेशी नागरिकाला येऊ दिलं नाही. का परदेशी नागरिकाला तर त्याच्या बरोबर कोविड येईल. भारतामध्ये कोविड कोणाबरोबर आला तर डोनाल्ड ट्रम्प बरोबर आला हे आपण लक्षात घ्या. इथले सगळे शास्त्रज्ञ म्हणत होते मोदी हा कार्यक्रम कॅन्सल कर अहमदाबादचा. डोनाल्ड ट्रम्प बरोबर तो एकटा येत नाही, त्याच्या बरोबर 4000 लोक येतात. याच्यापैकी एकाला सुद्धा कोविड झाला. भारतामध्ये अजून कोविड आलेला नाही. त्याच्या मार्फत एक कोविड पेशंट आला तर आपल्याकडे कोविड आला हे लक्षात घ्या. पण माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प असं कोण करत? नरेंद्र मोदी. नक्की तू एकटाच म्हणतोय, दुसरे जण घाबरलेले दिसतात आहे. मोदी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे मी. कोविड जर कोणी आणला तर मोदीने या देशामध्ये आणला हे लक्षात घ्या. तेव्हा या देशामध्ये कोविडने जे मेलं, जी दगावली, त्याला जबाबदार कोण? नरेंद्र मोदी. याला जबाबदार कोण? नरेंद्र मोदी. याला जबाबदार कोण? नरेंद्र मोदी. हे डोक्यात घेऊन बसायचं. मित्रो,
आता पाकिस्तानचा 15-20 दिवसामध्ये चालू होईल. अरे तुला इंदिरा गांधी सारखे एक पाकिस्तानचे 2 पाकिस्तान तिने केले, तुला 5 पाकिस्तान करायची संधी होती, ती का नाही केलीस? आयुष्यामध्ये लक्षात घ्या, गाठ्या आणि फाफडा हा कधी लढत नाही. गाठ्या आणि फाफडा हा कधी लढताना बघितलाय का? तो नेहमी काय म्हणत असतो? तो नेहमी काय म्हणत असतो? गाठ्या आणि फाफडा. सगळ्यांना माहिती आहे ते वाक्य. काय म्हणतो? जमवा दोन्ही. तू वापरतो की नाही जमवा दोन्ही? जमवा दोन्ही म्हणजे काय? जमवा दोन्ही म्हणजे काय? लेनदेन करून जाऊ दे. किंवा हे जे लेनदेन करणारे जे आहेत ते या देशाला धोका आहे ते आपण लक्षात घ्या.